श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मुळारंभ या मालेत ऐकूया सुशांत देवळेकर यांचा लेख. आजचा विषय आहे ओनामा मराठीतून पदार्थ विज्ञानाचा. 19व्या शतकात अनेक विचारांचा उदय महाराष्ट्रात घडून आलेला दिसतो. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनसारखा उदारमतवादी गव्हर्नर महाराष्ट्राला लाभला होता. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईची हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी 1822मध्ये कार्यरत झाली होती. युरोपीय विद्यांचं शिक्षण एतद्देशीयांच्या भाषांत देण्यासाठी कसून प्रयत्न करण्यात येत होते. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नैसर्गिक विज्ञानाचा परिचय एतद्देशीयांना करून देण्याचा विचार झाला. तेव्हा पदार्थ विज्ञान एक ज्ञानशाखा म्हणून अभ्यासण्याची आपल्याकडे परंपरा नव्हती. त्यामुळे ह्या ज्ञानाचा स्रोत इंग्लिशेतच असणार हे उघड होतं. हे ज्ञान मराठीत आणणं आवश्यक होतं. त्यासाठी हरिकेशवजी यांची निवड करण्यात आली. हरिकेशवजी पाठारे ह्यांचा जन्म 1804 मधला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांना रेव्हरंड केनी ह्यांनी इंग्लिश भाषेची दीक्षा दिली. आपल्या प्रयत्नांनी हरिकेशवजींनी इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्यामुळे 1829मध्ये ठाण्याच्या न्यायालयात ते वरिष्ठ लिपिक म्हणजे हेड क्लार्क आणि मराठी ट्रान्सलेटर म्हणजे मराठी भाषांतरकार म्हणून रुजू झाले. 1834मध्ये सोलापूरला आणि त्यानंतर मुंबईला न्यायालयातले मुख्य भाषांतरकार म्हणजे चीफ ट्रान्सलेटर म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1831 पासूनच ते शाळा पुस्तक मंडळीच्या शालेय पुस्तकं तयार करणाऱ्या समितीचे सदस्य होते. जेन मार्सेट ह्यांच्या कॉन्व्हर्सेशन्स ऑन नॅचरल फिलॉसॉफी ह्या 1819मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथाचं सिद्ध पदार्थ विज्ञान शास्त्र विषयक संवाद असं मराठीकरण हरिकेशवजींनी केलं. ते शाळा पुस्तक मंडळीने 1833मध्ये प्रकाशित केलं. ह्याला मराठीकरण एवढ्यासाठीच म्हटलं की हे केवळ भाषांतर नाही. युरोपात निर्माण झालेलं युरोपीय भाषेत मांडलेलं ज्ञान आपण मराठी लोकांसाठी मराठीत आणत आहोत ह्याची खूप चांगली जाण हे भाषांतर करताना हरिकेशवजी ह्यांनी दाखवली आहे. मूळ पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलेलं. त्यात एमिली आणि कॅरोलिन ह्यांचा मिसेस बी ह्यांच्याशी संवाद होतो, तर मराठीत कृष्ण आणि गोपाळ हे गुरुजींशी संवाद साधतात. व्यक्तिरेखांच्या लिंगातले हे बदल कदाचित हरिकेशवजींच्या काळातल्या समाजाचा परिणाम म्हणूनही झालेले असण्याची शक्यता आहे. जडत्व म्हणजे इनर्शिया समजावून सांगताना मूळ पुस्तकात बेसबॉल ह्या खेळाचं उदाहरण दिलेलं असलं तरी मराठीत सांगताना हरिकेशवजींनी त्याचं विटीदांडूत रूपांतर केलेलं आहे. व्हॉट इज दॅट मेक्स द स्टील बटन्स ऑन युअर कोट शाईन हे इंग्लिश वाक्य मराठीत आणताना हरिकेशवजींनी नीट काळजी घेतलेली दिसते. कोटावरच्या बटनांचा बोध किती जणांना त्या काळी झाला असता म्हणून हरिकेशवजींनी बरे देवळात सोन्याचा कळस असतो तो कसा चमकतो असं ह्या वाक्याचं भाषांतर केलं आहे. मुळात हरिकेशवजी हे स्वतः विज्ञान शिकलेले नव्हते, पण भाषांतर करताना त्यांनी ते सुबोध केलंच आहे पण रंजकही केलं आहे. कोणतीही पूर्वपीठिका नसताना हरिकेशवजींनी तयार केलेल्या मराठी पारिभाषिक संज्ञा लक्ष वेधून घेतात. डिव्हिजिबिलिटीला विभाज्यत्व, इम्पेनेट्रेबिलिटीला निर्भेद्यत्व, अट्रॅक्शनला आकर्षकत्व, रॅरिटीला वैरल्य, इनर्शियाला जडत्व, अट्रॅक्शन ऑफ कोहिजनला स्नेहाकर्षकत्व, अट्रॅक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनला गुरुत्वाकर्षकत्व, मोशनसाठी चलन आणि मोमेंटमसाठी चालकत्व अशा संज्ञा हरिकेशवजींनी योजल्या आहेत. त्यातल्या अनेक आजही प्रचलित आहेत. आज आपण मराठीत विज्ञानातल्या वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधू शकतो त्याचा ओनामा हरिकेशवजींनी केलेला होता. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतो सुशांत देवळेकर यांचा लेख ओनामा मराठीतून पदार्थ विज्ञानाचा. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.